हो, या सहानुभूतीला खरोखरच महाराष्ट्राची जनता बळी पडेल का, कशी पडेल का? नाही, मला एक कळत नाही की सहानुभूती कशासाठी असते. पुढे इंदिरा गांधींची हत्या झाली आणि राजीव गांधींना 400 जागा मिळाल्या, हे सगळं ठीक आहे, सहानुभूती मिळाली, मान्य केलं. पण ही सहानुभूती आजवर नव्हती आणि अचानक येते, ही कुठून येते मला नाही कळत. कारण तुम्ही निवडणुकांचा इतिहास बघितला तर महाराष्ट्राच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये शिवसेनेने आजपर्यंत 19-20% पेक्षा अधिक मतं मिळालेली नाही. स्वतः लढले तेव्हा किंवा जेव्हा शिवसेना भाजपची युती होती तेव्हा. आता मला सांगा, 20% मतामध्ये सहानुभूती असेल तर काँग्रेसचे, भाजपचे सगळेच उचलणारे उद्धव ठाकरेंना मत देणार असं होऊ शकत नाही. म्हणजे सहानुभूती असेल तर शिवसेनेला एकूण मतदानामध्ये जो 20% हिस्सा त्यांना मिळत होता त्यातली जास्तीत जास्त मतं उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मिळतील हे मी मान्य करतो. पण ती मग 20% कमी होतात. म्हणजे ती 18% असतील, 15% असतील, 12% असतील, ठीक आहे. शिंदेना 5%, 7%, 9% जी काय असतील ती. पण त्या 10%वर तुम्हाला राज्यामध्ये 18-19 जागा निवडून आणता येतील का? साधा विचार करा. जे पत्रकार बोलतात टी व्हीवर रोज, जे काय खोळे बोलतात, मला त्यांची गंमत वाटते. ते काय बोलतात त्यांनाच कळत नसतं. आणि हे मी हवेत बोलत नाही. मी तुम्हाला सांगतो, मला वाटते तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जेव्हा निवडणूक आयोगाने निकाल दिला की आम्ही अजितदादांना ते पक्ष देऊन टाकतो, त्यावर एका चॅनेलच्या अँकरने सुप्रियाताईंना फोन केला आणि विचारलं, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? सुप्रियाताई म्हणा, हा हा हा, कटपेस्टवर काय प्रतिक्रिया देणार? म्हणजे त्यात काही नवीन नाही असं म्हणायचं हरकत नाही. पण पुढचं वाक्य सुप्रियाताई म्हणतात की मी माझ्या मतदारसंघात फिरते, मी ती बातमी वाचलेली नाही किंवा मी ती बातमी बघितलेली नाही. अरे, जी बातमी वाचली नाही, जी बघितली नाही, ती कटपेस्ट आहे सुप्रियाताईंना कसं कळलं? पण त्या अँकरने त्यांना विचारलं नाही, व तुम्ही जर बघितली नाही तर कटपेस्ट कसं काय म्हणता? म्हणजे ही अक्कल आहे. ते जी मुलं हातात माईक घेऊन वगैरे धावत असतात त्यांची मला दया येते. ते काय बोलतात त्या मुलांना कळत नसतं, पण ते धावत बोलत असतात. रोज सकाळी 7 वाजता जो काय प्रातर्विधी 9 वाजता चालतात ते आपल्या चॅनेलवरून ते पुढे भडकलत असतात. पण त्याच्यात काही तथ्य आहे का? एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी. एअरपोर्टवर, विमानतळावर एक दिवस त्या विमानातून आलेला एक चांगला गुटगुटीत कुत्रा बाहेर आला. तो कुत्रा बाहेर आला तर तिथे विमानतळाच्या आसपास बोकाळलेली 4-5 कुत्री जवळ, हा कोण आहे, हा कोण आला? त्याच्याकडे जाऊन त्याला हुंगायला लागली, अमुक तमुक. तेव्हा एकाने ओळखलं, अरे हा आपला मोत्या गेले 2 वर्ष हरवला होता आणि दिसत नाही, हा मोत्या आहे. मग ते त्याला त्याच्याशी बोलायला लागतं. काय रे म्हणे, तू होतास कुठे? मग तू नाही रे म्हणाला, एका कार्गो विमानात बसलो, तू दुबईला गेलो. अरे, दुबईला गेलो तू? मग अंगावर सोनं बघा, त्याच्या गळ्यात सोन्याच्या वगैरे माळा असतात, खाऊन पिऊन गुटगुटीत झालेला असतो. तो एवढं चांगलं खायला प्यायला आणि सोनं होतं तर मरायला परत कशाला आलास? तो म्हणतो, दुबईमध्ये लोकशाही नाही रे, दुबईमध्ये आविष्कार स्वातंत्र्य नाही, घुमता येत नाही, म्हणून परत आलो. लोकशाही हवी, आविष्कार स्वातंत्र्य, म्हणून परत आलो. आणि अमित शहानी मला ॲश्युरन्स दिलं, CAA तुला इथलं नागरिकत्व देऊ. तो हे जे रोज ऐकता ना तुम्ही, त्याला यापेक्षा जास्त काही अर्थ नसतो. एकालाही अक्कल नाही. पहिली गोष्ट म्हणजे लोकशाही वगैरे बोलण्याच्या गोष्टी असतात. मित्रांनो, कायदा या शब्दाचा अर्थ या लोकांना माहिती नाही. ज्या देशात कायदा आहे तो कायदा म्हणजे सक्ती असते, जबरदस्ती असते. मी मिळवलेल्या पैशावर माझ्याकडून जबरदस्तीने सरकार इन्कम टॅक्स, सेल टॅक्स, GST घेते, ती जबरदस्ती असते. मला पैसे मिळवण्याचं स्वातंत्र्य आहे, पण जवळ ठेवण्याचं नाही. मग कुठच्या स्वातंत्र्याच्या गोष्टी बोलतो आपण? कसल्या गोष्टी बोलतो? लोकशाहीवर रोज रडणारे आहेत ना ते सगळे कुलाब्याच्या त्या नरिमन पॉईंट, मलबार हिल, सुखवस्तू भागात राहतात.
मतदान किती होतं माहिती आहे? 30% पलीकडे जात नाही. 70 वर्षाच्या लोकशाहीचा सर्वाधिक लाभ मिळवलेला वर्ग हा ज्या कुलाबा मतदारसंघात राहतो तिथे 30% पेक्षा अधिक मतदान होत नाही. आणि 70 वर्षात या देशामध्ये सगळ्या लाभांपासून वंचित राहिलेला गडचिरोलीचा मतदार आहे, तो 80-90% मतदान करतो आणि तो लोकशाहीवर बोलत सुद्धा नाही. तेव्हा बोलणारे मतदानाला जात नाहीत आणि मतदान करणारे बोलत नाहीत. एवढं लक्षात घेतलं तर तुम्हाला स्वतःलाही निवडणुकीचे अंदाज बांधता येतील. हो, मुंबईत कसं आहे की मराठी माणूस हा एक केंद्रबिंदू आहे, मध्यवर्ती संकल्पना आहे मराठी माणूस. तर मराठी माणूस जेव्हा विचार करतो ना तेव्हा त्याच्या नजरेसमोर काही घटना म्हणजे पूर्वी घडून गेलेल्या घटना येतात. त्यात 1992 सालची जी दंगल आहे ना, ती दंगल प्रकर्षाने त्याच्या सातत्याने कुठे ना कुठे त्याच्या भूतकाळात डोकावत असतात. आणि दंगल एकदा आपल्या नजरेसमोर आली की एक विशिष्ट समुदाय येतो. आता ह्या समुदायाचं जे नेतृत्व आहे ना, मुस्लिम समाजाचं नेतृत्व, पूर्वी हे मोनोपॉली होती की काँग्रेस करत होती. तर काँग्रेस म्हणजे मुस्लिमांचे तारणहार होते. नंतर कसं झालं की समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशातली जी समाजवादाचा जो लाल बावटा होता त्याला त्यांनी हिरवं फिगळ लावलं होतं आणि त्यांचा तो झेंडा तयार झाला होता. ही समाजवादी पार्टी नंतर देशव्यापी मुसलमानांचं नेतृत्व करायला निघाली. त्यांचेच काही जे भाऊबंद आहेत ते महाराष्ट्रात होते आणि त्यातले काही जे अबू आसिम आझमी म्हणा किंवा आरिफ नसीम खान म्हणा इकडे आपले काँग्रेसचे, ही सगळी मंडळी आता आपल्या समाजापासून किंवा या समाजाचं नेतृत्व करण्यापासून थोडीशी बाजूला होत चालली, म्हणजे प्रवाहापासून थोडीशी बाजूला होते. अबू आसिम आझमी हे अस्वस्थ आहेत, नाराज आहेत, हे आपल्या कानावर येत आहे. त्यात काल असं झालं की वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्यामुळं त्यांच्यावर नाराज होऊन आरिफ नसीम खान जे आहेत ते काँग्रेसच्या यादीतले स्टार प्रचारक होते, त्यांनी अचानक माघार घेतली. काय तर म्हणे काँग्रेसला मुसलमानांची मतं हवी पण मुसलमान कॅन्डिडेट नको, आणि हे कारण सांगत ते एकंदर सगळ्या प्रक्रियेतून बाजूला झाले. आता ते बाजूला झालेत म्हणजे त्यांनी राजीनामा दिलेला नाही आहे काँग्रेसचा, पण त्याला आपण हुल म्हणतो ना, कबड्डीत जशी हुल दिली जाते की मी येतोय बरं का, ते येतोय बरं कामध्ये बऱ्याच लोकांना निमंत्रणही होती. म्हणजे आता वंचित बहुजन आघाडीने यांच्याकडे बघावं, अक्षरशः भारतीय जनता पक्षाने त्यांच्याकडे एक उमेदवार म्हणून जर बघितलं तरी काही हरकत नाही, असंही नसीम खान यांचं अंतर्गत मत असावं. पण झालं असं की मग आता मुंबईतल्या मुसलमानांचं नेतृत्व कोण करतं? मुंबईतलंच काय, महाराष्ट्रातलं मुसलमानांचं नेतृत्व कोण करतं? जर तुम्ही गांभीर्यानं विचार केला तर एक नाव जे समोर येतं आहे ना, ते नाव ऐकल्यानंतर मराठी माणसाला धक्का बसतो. ते नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आज मुस्लिमांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेता कोण असा जर तुम्ही सर्वे केला तर उद्धवजींचं नाव समोर येईल. आज एक मराठी माणूस म्हणून भाऊ, तुम्ही शिवसेनेचा कालखंड पाहिला की बाळासाहेबांसोबत तुम्ही खांद्याला खांदा लावून काम केलं. म्हणजे मार्मिकचे कार्यकारी संपादक म्हणून असतानाही तुमचा बाळासाहेबांशी बऱ्याचदा संपर्क झाला. तुम्ही शिवसेना खऱ्या अर्थानं वाढताना पाहिलेली आहे. शिवसेनेचे जे काही जे उद्दिष्ट होती शिवसेनेची, की ज्या घोषणांवरून मराठी माणूस चेतवला जायचा, पेटवला जायचा आणि त्यातूनच शिवसेना वाढली, ती शिवसेना आज मुस्लिमांचं नेतृत्व करते आहे. जसं बघायला गेलं तर सर्व धर्म समभाव आणि त्याचा जो गरमागरम वडापाव आहे तो खायला खमंग लागतो, चविष्ट लागतो. पण हे सगळं मतदानापुरतं मर्यादित असेल तर ठीक आहे, मुस्लिमांची मतं हवीत म्हणून हे सगळं करतायत तर ठीक आहे. पण एक मराठी माणूस म्हणून, मुंबईत राहणारा मराठी माणूस म्हणून जेव्हा या शांतिप्रिय जमातीकडे आपण बघतो, त्यांच्या ज्या कुरापती आपण पाहिल्या मीरा रोडमध्ये काय झालं अगदी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या आदल्या दिवशी, अशा छोट्या छोट्या घटनांमधून ते आपल्या अंगावर येत असतात. आणि ही जी भीती मनात घेऊन जो मराठी माणूस आज ट्रेनमध्ये प्रवास करतो, ट्रेनमधून बसमधून प्रवास करतो, पायावर पाय पडला तर तो समोरचा जो पाय दिलाय तो कोण असेल हे माहीत नाही, त्याला आरे करायचं का त्याच्याकडून कार्य येणारं ऐकायचं आहे, याचा विचार करायला लागला. कारण आज त्या मराठी माणसाच्या पाठीवर हात ठेवायला बाळासाहेब नाही. आज जे ठाकरे आहेत ते फक्त नावाचे ठाकरे आहेत.
आणि त्या ठाकरेंकडून मराठी माणूस खरंच काही अपेक्षा करत नाही. तर मराठी माणूस आज कुठेतरी परागंदा झाल्यासारखा फील करतोय का? नाही, पहिली गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेवलं पाहिजे की 92च्या दंगलीमध्ये मला वाटते त्या नितेश राणेने त्याचं उत्तर छान दिलं की 92च्या दंगलीनंतर जी शिवसेना मराठी आणि हिंदू लोकांना वाचवत होती तेव्हा उद्धव ठाकरे कॅमेरा साफ करत होते. आणि नारायण राणे हा तेव्हा मैदानातला माणूस होता, लक्षात घ्या, मैदानातला माणूस होता. तेव्हा नारायण राणे हिंदुत्व बोलतात तेव्हा ते खरं असतं. हां, पण एक गोष्ट आहे, आज एक गोष्ट मान्य करावी लागेल की कुठलाही प्रयत्न न करता उद्धव ठाकरे हे मुस्लिमांचे नेते झालेले आहेत. कारण मुस्लिम, ज्याला मुस्लिम व्होट बँक म्हणतात, त्यांचं एक साधारण मेंटॅलिटी अशी असते की भाजपला हरवेल अशा उमेदवाराला आणि पक्षाला मतं द्यायची. त्यामुळे आज अधिकाधिक भाजपच्या हिंदुत्वाला उद्धव ठाकरे शिव्या देतात किंवा त्याच्यावरची सडकून टीका म्हणता येत नाही, ते शिव्याच देतात. टीका सभ्य भाषेत होते, ज्या पद्धतीत ते बोलतात ती टीका नाही आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे आपण जेवढं भाजपविरुद्ध बोलू तेवढी मुस्लिम मतं आपल्या बाजूने येतील. आणि मुस्लिम मतं जेव्हा मी सांगतो तेव्हा लक्षात घ्या की 95च्या निवडणुका झाल्या 1995मध्ये, तेव्हा अचानक समाजवादी पक्ष हा मुंबईत मोठा झाला मुलायमचा. कारण मुलायमने राम भक्तांवर गोळ्या झाडल्या होत्या. पण मुलायमकडे गेलेले कोण होते? ते सगळेच्या सगळे 11च्या 11 मुंबईतले मुस्लिम लीगचे नगरसेवक हे मुलायमच्या समाजवादी पक्षात गेले. तेच नंतरच्या काळात कोणाबरोबर गेले? शरद पवारांबरोबर गेले, राष्ट्रवादी काँग्रेस. पुढे त्यातलेच काही लोक उठले आणि ते त्या OICच्या MIM पार्टीमध्ये गेले. तेव्हा तोच गठ्ठा आहे. तो भाजपच्या विरोधात टोकाला कोण जातो त्याच्या बाजूने उभा राहतो. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे जे तावाने भाजपला शिवीगाळ करतायत. आता काल परवा ते झालं, निवडणूक आयोगाने काय नोटीस दिली, तो हिंदू आणि भवानी शब्द काय तो गाण्यातून काढा. यांनी मोठं पुरस्ही दाखवली की आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही ते भवानी शब्द आणि हिंदू शब्द काढणार नाही. निवडणूक आयोगाने सांगितल्यावर काढणार नाही, राहुल गांधींनी सांगितलं तर काढू. बरोबर आहे ना? राहुल गांधींची रॅली शिवाजी पार्कला झाली तेव्हा उद्धव ठाकरे सुरुवात करताना माझ्या तमाम हिंदू बांधवांनो वगैरे बोलले नाहीत, राष्ट्रवादी भगिनींनो बांधवांनो म्हणाले. वे राहुल गांधींनी सांगितलं तर हिंदू शब्द भाषणातून वगळणार, म्हणेल तर करणार नाही. हे कोणासाठी करतात हे लक्षात घ्या. पण यातून सर्वायवल नाही आहे. कारण हे लोक मोदींच्या बेसिक राजकारणाला विसरतात. 2012च्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जेव्हा मोदींनी सद्भावना यात्रा काढली होती, संपूर्ण गुजरात ते फिरत होते, तेव्हा का मौलवीने त्यांना टोपी देऊ केली आणि ती टोपी मोदींनी नाकारली होती. आणि त्याला मोदींना माहिती होतं की हे व्यवस्थित याचं चित्रण झालं पाहिजे. सगळेच्या सगळे सेक्युलर चॅनेल, पुरोगामी चॅनेल हे लाखो वेळाला दाखवणार आपण कसे मुस्लिमांचे शत्रू आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करणार. पण ते दाखवलं गेलं तर अशा टोप्या घालून इफ्तार पार्टी करणारे शरद पवार, छगन भुजबळ यांच्यावर जो हिंदू रागावतो तो एका मिनिटात मोदी भक्त होणार हे सुद्धा मोदींना माहिती होतं. आणि म्हणून मोदींनी क्लिअर कट हिंदू वोट बँक तयार केली. आणि 14पर्यंत माझ्याशी अनेक जण, मी जेव्हा माझं पुस्तक प्रकाशित झालं होतं मोदी कसं बहुमत आणणार, माझ्याशी अनेक पत्रकार मित्र वाद घालायचे की अरे मुस्लिमांना बाजूला ठेवून या देशात सरकार बनूच शकत नाही. म्हटलं इथेच तर तुम्ही फसलाय. मुस्लिम वोट बँक 18% मुस्लिम आहे, ते सगळे मतदान करतात असं नाही आहे. समजा 15-16% मतदान करतात आणि एक गठ्ठा मतदान करतात तरी ते किती होतं? 14 ते 15%. ह्या एका गोष्टीतून मोदींनी 15, 16, 17% हिंदू वोट बँक तयार केली. मोदी जिथे असतील तिथे मत देणारी. आपोआपच 14 विरुद्ध 16 मुस्लिम
आणि हिंदू वोट बँक, मुस्लिम वोट बँक, हिंदू वोट बँक लेवल झाली. याच्यापेक्षा जास्त जे पक्षनिष्ठ असतील त्याचं पारडं जड पडतं. तेव्हा आपण त्या दुकानात गेलो की वस्तू विकत घेतो तेव्हा तो भाजीवाला अमुक तमुक टोमॅटो टाकतो उचलतो, शेवटचा टाकल्यावर खाली जातं, पण तो उचलला तर परत पारडं वर येतं. तो शेवटचा बटाटा किंवा टोमॅटो असतो ना, त्याचं नाव नरेंद्र मोदी असतं. तेव्हा हे सगळं करताना ते लक्षात घ्यायला लागतं. 2009 साली ज्या निवडणुका मुंबईत झाल्या, देशभर झाल्या लोकसभेच्या, मुंबईत 6, ठाण्याच्या 4 अशा 10 लोकसभेच्या जागा होत्या. त्यामध्ये कल्याणची फक्त आनंद परांजपे हा शिवसेनेचा एकमेव उमेदवार निवडून आला. उरलेल्या 9 जागा शिवसेनेबरोबर युती असल्यामुळे भाजपनेही मार खाल्ला. कारण मनसे नावाचा तिसरा पक्ष उभा राहिला होता आणि त्यांनी युतीची मतं जी फोडली तेव्हा सहानुभूती कुठे गेली होती? सहानुभूती तेव्हा कुठे गेली होती? का मनसेला मतं देणारे कुठे अमेरिकेतून आले होते की सौदी अरेबियातून आले होते? इथलेच होते. तेव्हा हा नॅरेटिव्ह तयार केला जातो की अमुक व्हायरल झालं की आपण पण लगेच तो व्हिडिओ बघायला जातो, आपणच व्हायरल करतो. काही व्हायरल झालेलं नसतं. सांगायचा हेतू असा की आज उद्धव ठाकरेंची सगळी मदार ही मुस्लिम मतांवर आहे आणि ते टिकवण्यासाठी ते तावाने भाजप, अगदी RSS, तुमचं हिंदुत्व वेगळं माझं हिंदुत्व वेगळं ही भाषा बोलतात. कारण त्यांना माहिती आहे मराठी मतं आपल्या हातून निसटलेली आहेत. तुम्हाला एक आकडा सांगतो, बाकी तुम्ही तुमचं समजून घ्या. मुंबईच्या महापालिका निवडणुकांमध्ये लागोपाठ अनेक वर्ष 1 नंबर किंवा 2 नंबरचा पक्ष काँग्रेस किंवा शिवसेना असायची. ज्या वेळेला शिवसेना भाजप युती वेगळी झाली, तुटली आणि 2017च्या निवडणुका झाल्या, काँग्रेस बारगळली. भाजपच्या ज्या 25-30 यायच्या तेवढ्या काँग्रेसच्या जागा झाल्या आणि काँग्रेसच्या जितक्या जागा यायच्या तेवढ्या भाजपच्या झाल्या. बरोबर आहे ना? शिवसेना भाजप जवळजवळ लेवल 82-84. तेव्हा हे आकडे असतात ना, हे तुम्हाला कोणी सांगत नाही. बाकी काय काय वाटेल ते सांगतात, पण आकडे सांगत नाहीत. ते आकडे जर आपण समजून घेतले तर आपल्याला कळतं. तेव्हा ठीक आहे, पण त्यांनी ते करू नये असं मी म्हणणार नाही, त्यांनी ते करावं. पण एक गोष्ट असते की आज ट्रिपल तलाक ह्या गोष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर मुस्लिम महिला मोदींचे मतदार झालेले आहेत. मोदींचे मतदार झालेले आणि उत्तर प्रदेश किंवा बिहार किंवा बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले. आणि योगींसारखा जो आक्रमक नेता आहे त्याने ज्या पद्धतीत बुलडोझर राजकारण केले त्यामुळे तिथले गरीब मुसलमानसुद्धा, गरीब हे मुस्लिम आपण एक गठ्ठा मानतो असं नाही, पसमन्ना मुसलमान जो प्रकार आहे, म्हणजे त्यांच्यातले जे दलित आहेत ते सगळ्या नेत्यांच्या मागे धावून थकलेले आहेत आणि त्यांना कळते की मोदींच्या अनेक योजनांचा गरीब म्हणून आपल्याला लाभ मिळाला आहे. तेव्हा हा जो भ्रम आहे की असं केलं तसं केलं तर ते नाही. हा आता उरलेले जे वरचे आहेत त्यांना नसीम खान मतदानालाच जाऊ देणार नाही. पुढचा निकाल तुम्ही ठरवा. हे जे काही आता भाऊंनी स्पष्टीकरण दिलं ना, तर 2017च्या निवडणुका ज्या झाल्या महापालिकेच्या, भाजपा 82 जागा आणि शिवसेना 84 जागा, हे 2 जागांचाच फरक होता. आणि त्या 2 जागांनी दाखवून दिलं होतं की मुंबई ही कोणाची मक्तेदारी नाही आहे. जी ज्या पद्धतीने ठाकरे कुटुंबीय आणि शिवसेना असं समजत होते की काही झालं तरी मुंबई महानगरपालिकेत सत्ता आमचीच येणार, तसं होऊ शकत नाही किंवा हे चित्र बदललं जाऊ शकतं. हे 2017ला आपण पाहिलं. पण त्याच दरम्यान म्हणजे त्यानंतरच्या अगदी थोड्याच कालावधीनंतर गोरेगावच्या नेस्कोमध्ये शिवसेनेचा एक मेळावा भरला होता आणि त्या मेळाव्यात उद्धवजींनी एक घोषणा केली ती युती तोडण्याची. जी युती
तुटलीच होती, पण त्या तुटलेल्या युतीवरती कशी फुंकर घालायची किंवा जखमेवर कसं मीठ चोळायचं, या दोन्ही गोष्टी करण्याच्या उद्देशानं तो मेळावा झाला होता. आणि त्या मेळाव्यामध्ये उद्धवजी एक वाक्य बोलले होते की आमची 25 वर्ष युतीत सडली. ह्या शब्दाचा खरं तर, या वाक्याचा खरं तर मराठी माणसानं विचार करायला हवा होता. आणि त्यावर विचार करून त्यानंतर जे काही निरीक्षीर विवेकबुद्धीने आपल्याला ते समजतं की नेमकं काय झालं आहे, खरोखर या 25 वर्षात भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला सडवलं आहे का. नंतर बऱ्याच गोष्टी, बरीच उदाहरणं देत असं काही एक नरेटिव्ह सेटिंगचं काम सुरू झालं की शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात हात दिला. मग हात दिल्यानंतर भाजपा त्यांच्या खांद्यावर बसली, खांद्यावर बसल्यानंतर मग डोक्यावर बसण्याचे उद्योग झाले. असं जर झालं असतं तर ज्याचा हात पकडला आहे तो किती मजबूत असायला हवा होता की त्याची संख्या, सदस्य संख्या ही नेहमीच ज्याला त्याने उचलून घेतल्या कडेवर त्या बाळापेक्षा तो मोठा असायला हवा होता. पण हे बाळ नाही तर हा त्याचा बाप निघाला असं जे चित्र आहे. आणि ते चित्र पुसण्याचं काम जे काही त्या नरेटिव्हमधून झालं की युतीत आम्ही 25 वर्ष सडलो किंवा युतीत आमची 25 वर्ष सडली. तर भाऊ ही 25 वर्ष सडली हे जे सांगण्यामागचा जो उद्देश होता उद्धवजींचा, त्याच्यातून त्यांना मराठी माणसांना एक वेगळ्या पद्धतीचं नरेटिव्ह सेटिंग करायचं होतं, म्हणजे ब्रेन वॉशिंग करायचं होतं की शिवसेनेचा हात धरून कमळाबाई महाराष्ट्रात वाढली, मोठी झाली आणि आता आमच्याच कानात काहीतरी करते. आणि त्यामुळे कदाचित मराठी माणसाला काहीतरी त्याच्यातला जो बाणा आहे किंवा अस्मिता आहे ती जागृत होऊन एक मतांचं ध्रुवीकरण होईल आणि त्या योगे पुन्हा आपली सत्तेची पोळी आपल्याला भासता येईल. हा एक डाव होता. पण तो डाव त्यावेळेला म्हणावा तितका यशस्वी ठरला नाही. आपण बघितलं की त्यानंतरच 2 जागांचा फरक महानगरपालिकेत आपण पाहिला. आणि जर आशिष शेलारांना देवेंद्रजींनी थांबवलं नसतं तर कदाचित तो 2 जागांचा जो फरक आहे तो मिटवून भारतीय जनता पक्षाचा महापौर 2017 सालीच मुंबई महानगरपालिकेवर बसला असता. पण राज्यात युतीचं सरकार होतं आणि त्या सरकारची बूज राखावी आणि मातोश्रीवरून एक विनंती केली होती देवेंद्रजींपर्यंत. त्या देवेंद्रजींनी त्या विनंतीचा मान राखत तो जो काही आदेश दिला होता मुंबई प्रदेश कार्यकारिणीला आणि तो आदेश त्यांनी शिरसावंत मानत पुढची फोडाफोडी, घोडाबाजार हे जे काही प्रकार आहे ते झाले नाहीत आणि शिवसेनेचाच महापौर कायम राहिला. आणि पुढची मग ती मागच्या 25 वर्षातली उरलेली 5 वर्ष जी आहेत, जी लुटालूट चाललेली मुंबई महानगरपालिकेत, तीही त्यांना करायला मिळाली. पण त्याआधी हा एक प्रयत्न करून झाला होता की मराठी माणसाचं माइंड कुठेतरी विचलित करावं, मन विचलित करावं आणि जो मतांचा जोगवा आहे तो आपल्या पदरात पाडून घ्यावा. पण हे जे काही रडत राऊतगिरी जी असते ना भाऊ, की असे काहीतरी नरेटिव्ह सेटिंग करायचं. आता जो सहानुभूतीचा आपण जो खेळ म्हणतोय की पक्ष फोडला, बाप चोरला, पक्ष चोरला, हे झालं ते झालं, हे मर्दाची लक्षणं नाही आहेत. हे सातत्यानं जाहीर सभांमधून मी मर्द आहे, असाल मर्द तर समोर या, हे सगळं बोलत असतात. पण त्यांच्या डोक्यावर नेहमी तो माहेरच्या साडीतला पदर असतो. त्यामुळं खरा मर्द कोण हा प्रश्न पडतोच. तर ह्या अशा सगळ्या वृत्तीला कसं सामोरं जायचं भाऊ. मराठी माणसाने त्यावेळेलाही म्हणजे प्रत्येक निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न होणार आहे, मराठी माणसाची अस्मिता कुठेतरी दाबली जाते, आम्हीच म्हणजे महाराष्ट्र, या सगळ्या गोष्टी सातत्यानं मराठी माणसासमोर मांडल्या गेल्यात. आताही हे सगळे प्रयोग होणार आहेत. जेव्हा मुंबईतल्या निवडणुका जवळ येतील तेव्हाही हे नरेटिव्ह सेटिंगचं काम होणार आहे. मराठी माणसानं त्यातून बाहेर येत ओव्हरकम होत कसा विचार करावा आणि मतदानाला जाताना काय लक्षात ठेवावं. नाही, मला असं वाटतं की मराठी माणूस तेवढा सुज्ञ आहे असं मी मानतो की अस्मिता म्हणजे तुम्ही त्याचा बाजार मांडला तर ही अस्मिता नाही हे ओळखणं इतका मराठी माणूस हा तगडा आहे. मित्रांनो, साधी गोष्ट आहे की शिवसेना हा महाविकास आघाडीचा सर्वात मोठा पक्ष होता, 56 आमदार. राष्ट्रवादी 2 नंबरचा पक्ष होता, 54 आमदार. तरीही शिवसेनेच्या वाट्याला मला वाटते 12 का 13 मंत्रिपदं आली. त्या 13 मंत्रिपदामध्ये 3 अपक्ष सामावून घ्यायचे. म्हणजे ते परत शिवसैनिक नाही. बाळासाहेबांनी मी शब्द दिला होता की शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन असा शब्द दिला होता. आणि जी 13 मंत्रिपदं आली त्यातली 3 अपक्ष नातेवाईक कडू वगैरे होते त्यांना दिली.
मुख्यमंत्रीपद आणि एक मंत्रीपद हे मातोश्रीवरच राहिले. या सगळ्या शिवसैनिकांना मिळून फक्त 8 मंत्रिपदं मिळाली. इथे तुम्हाला कळतं की हे सगळं आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं म्हणून केलं. हे न ओळखण्या इतका मराठी माणूस बुद्धू बिलकुल नाही. मराठी माणूस जीव ओतून तुमच्या मागे उभा राहतो, पण तुम्ही जर त्याच्यात गफलत करायला लागाल तर तुमचा शरद पवार होतो. शरद पवारांची आज जी अवस्था आहे म्हणजे ते खेळत राहत आहेत. त्यांना असं वाटतं की अजूनही हा घडी थांबायचा नाही वगैरे, वय झालं म्हणता का वगैरे, हास्यास्पद होतो माणूस. शहाणी माणसं असलं बघून, आणि तुम्हाला खेड्यापाड्यातली माणसं शहाणी असतात. तेव्हा उद्धव ठाकरे काय म्हणतात, पूर्वी उद्धव ठाकरे शिवसेनेत आले कधी हा पण विषय बघण्यासारखा आहे. आणि हे सामान्य सगळे, आज सकाळची गोष्ट आहे, शिशिर शिंदेचा मला फोन आला होता. म्हणून भाऊ तुम्ही येताय, त्या बागेतली झाडं मी लावून घेतलेले बघा, मला तुम्ही सांगा तुम्हाला आवडली की नाही वगैरे वगैरे. ते आमचं बोलणं चाललं होतं. पण तुम्हाला मी तुमचं ते पोस्टर बघितलं असं तसं, म्हटलं ठीक आहे चांगलं आहे. पण मग शिशिर शिंदेला म्हटलं शिशिर आठवून बघ, म्हटलं 30 वर्षापूर्वी असली पोस्टर्स बनायची नाहीत. तेव्हा एक कोपऱ्यावर गल्लीच्या नाक्यावर एक ब्लॅकबोर्ड असायचा काळा, शिवसेना वॉर्ड क्रमांक अमुक तमुक, आणि त्याच्यावर खडूने लिहिलेलं वाचायला सुद्धा लोक जमायची, थांबायची. आज त्यातलं काय राहिलंय का? त्यातलं काय राहिलंय आज? फरक कसा असतो मित्रांनो लक्षात घ्या. मी 3.5 पावणे 4 वर्ष सेना भवनामध्ये मार्मिकचं कार्यालय होतं, तिथे बसायचो. अख्खा दिवस भवानी बँक आणि मार्मिक एवढ्या 2च ठिकाणी जाग असायची. संध्याकाळी कामगार सेनेचे लोक यायचे. शिवसेना स्थापन झाल्यानंतर 10 वर्षांनी सेना भवनाची उभारणी झाली. मग 10 वर्ष पक्ष कुठून चालला होता? पक्ष शाखेतून चालला होता. शिवसेना म्हणजे शाखा होती. शिवसेना म्हणजे मुख्यालय नव्हतं. शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची सभा असेल तेव्हा आदेश. रोजच्या रोज शिवसेना प्रमुख आदेश देत नव्हते. प्रभाकर शिंदे सांगतील जुने आहेत. त्या ब्लॅकबोर्डवर मार्मिकमध्ये टाकलेली चौकट जी झळकायची ती लोक थांबून बघत होती. ती शिवसेना उद्धव ठाकरेंनी उद्ध्वस्त करून टाकली. सेना भवनात किंवा मातोश्रीवर न जाणारे शाखा प्रमुख, विभाग प्रमुख राबलेत. त्यातून शिवसेना उभी राहिली. आज त्या लोकांना कळते ही शिवसेना नाही आहे, ही शिवसेना नाही आहे. हे लोकांना कळतं ना, लोकांना कळतं. त्यामुळे मराठी माणूस आहे एवढा मूर्ख नाही की तुम्ही काही अपील करा. मला तुम्हाला सांगतो 2017मध्ये ज्यावेळेला राष्ट्रपती पदाची निवडणूक होती त्यावेळेला मी हे व्हिडिओने मी ब्लॉग लिहायचो, जागता पहारा. मी एक ब्लॉग लिहिला होता. आपल्याकडे मराठीत दाखवायचे दात आणि चावायचे दात अशी उक्ती आहे. मी त्याचं शीर्षक दिलं होतं दाखवायचे सोळे. म्हणजे सुप्रिया सुळेंवर लेख होता, त्याचं हेडिंग दिलं होतं दाखवायचे सोळे. तर त्या 2 दिवसानंतर मला सुप्रिया त्यांचा फोन आला. म्हणे अमुक तमुक काय काय. म्हटलं मी कुठच्या पुढाऱ्यांना भेटत नाही, मी घरी बसून लिहितो. खोटा असेल चुकला असेल सांगा, अख्खा लेख माफीसाठी लिहिल, पण भेटणार नाही कोणाला. आणि मग जेव्हा आम्ही जवळजवळ 22-23 मिनटं बोललो तेव्हा त्यांना मी एक म्हटलं की तुम्हाला एक गोष्ट कशी लक्षात येत नाही की अमित शहा असो किंवा नरेंद्र मोदी असो, हे दोघे गुजराती आहेत. गुजरातच्या राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात आले. ते महाराष्ट्रात येतात, शरद पवार उद्धव ठाकरेंना हरवतात, तिकडे चौटाला हुड्डाला हरवतात, इकडे जाऊन मुलायम सिंगला आणि हरवतात. तर का हरवतात ह्याचा विचार कराल की नाही? मराठी माणूस, हरियाणवी माणूस, उत्तर प्रदेशचा माणूस हे आपल्या राज्यातल्या नेत्यांपेक्षा मोदी शहांवर का विश्वास ठेवतो याचा विचार करा, शोध घ्या, तर तुम्ही त्यांना हरवू शकाल. पण तुम्हाला विचारच करायचा नाही. खोटं नाटं अस्मितेचं अपील करायचं एवढा मतदार आता बुद्धू राहिलेला नाही. माझ्या मुलीवर मी पुस्तक लिहिलेलं आहे. माझी मुलगी 2.5 महिन्याची असल्यापासून 20 महिन्याची होईपर्यंत आई बाप बनून एकत्र
मी तिला सांभाळली, वाढवली, नोकरी सोडून बसलो होतो, कारण तो प्रॉब्लेमच तसा होता की तिला भरवायला लागायचं आणि मी सोडून कोणी दूध भरवू शकत नव्हतं काय, तिथे मी नोकरी सोडून बसलो. पण मी त्याच्यावर पुस्तक लिहिले. पुढे मला मुलांच्या संगोपनात इंटरेस्ट निर्माण झाला. मी तिचा अभ्यास घेतला 5वीपर्यंत आणि त्या मुलीला माझ्या आयुष्यभर ट्युशन कधी लागली नाही. म्हणून माझ्या अनेक मित्रांनी सांगितलं, भाऊ आता तुझ्या याच्यावर पुस्तक लिहि. मी ते पुस्तक लिहिलं. सांगायचं हेतू असं की आज ती मुलगी UPSC येऊन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकरीमध्ये जॉईंट डायरेक्टर म्हणून काम करते. मला सांगा, त्यावेळेला 5, 7, 10, 9 वर्षाची असताना तिच्याशी जे मी बोललो आहे, अनेक गोष्टी सगळ्या सत्य सांगता येत नाही. काही वेळेला मुलींना खेळवावं लागतं, उल्लू बनवावं लागतं. आता तेच जर मी आज बोललो तर ती समोर अपमान करणार नाही, पण नंतर मैत्रीने म्हाताऱ्याला चव लागलाय असं म्हणेल. कारण तेव्हा मी तिच्याशी जो वागलो, बोललो, त्याच्यापेक्षा आता ती मॅच्युअर आहे. दुर्दैव असं आहे की आपल्याकडे मतदार, सामान्य जनता मॅच्युअर होत चालली आहे आणि राजकीय पक्ष, पुढारी आणि आमच्यासारखे मोठे विश्लेषक, पत्रकार हे इमॅच्युअर किंवा ॲमॅच्युअर होत चालले. त्यामुळे मतदार या असल्या उल्लू बनवण्याने फरक पडत नाही की अरे बापरे, सहानुभूती, केवढा मोठा, माझा बाप चोरला, माझा बाप चोरला. कमाल आहे. तुझा बाप चोरला असं तुम्ही म्हणणार असाल तर मग तुमच्या बापाने हजारो घरातली पोरं चोरली होती का स्वतःला शिवसेना प्रमुख करण्यासाठी? काय भाषा आहे. एक व्यंगचित्रकाराला हजारो घरातल्या तरुण पोरांनी शिवसेना प्रमुख बनवला. तू ज्याला बाप म्हणतोस त्याला कोण विचारत नाही, लोक शिवसेना प्रमुखाला विचारतात. तो शिवसेना प्रमुख तू मुलगा म्हणून घडवला नाहीस. हजारो घरातल्या तरुण पोरांनी लाठ्या खाल्ल्या, केसेस अंगावर घेतल्या, त्यातून तू ज्याला बाप म्हणतोस तो शिवसेना प्रमुख झाला. हे विचार करतात लोक. किंवा माझा बाप चोरला, माझा बाप चोरला. अरे तू बापाला प्रॉपर्टी करून टाकली तर प्रॉपर्टी चोरीला जाते. कोणी बाप चोरत नसतो, चोरीला जाते. ती संपत्ती असते, ती प्रॉपर्टी असते. तू बाप चोरला म्हणतोस तेव्हा तूच सांगतोस की मी बापाला प्रॉपर्टी करून टाकलं. तेव्हा असल्या शब्दांनी लोक उल्लू बनायचा काळ गेलेला आहे. वारसा हा विचारांचा असतो. राज ठाकरेंचं वाक्य